वरून बोलते. माझं 91 किलो वजन होतं 91 म्हणा. आणि या वजनामुळे ना 91. खूप त्रास व्हायचा. 91. ओके. या वजनामुळे ना मला खूप त्रास व्हायचा. माझी टाच दुखायची आणि असं विकनेसपणा आलेला कामाला. काम करू वाटत नव्हतं. असं जड जड अंग पडायचं एकदम. बसलं काय असं वाटायचं उठावंच नाही. आणि टाचच नाही, माझी तळपाय पण खूप दुखायची चालायला. थोडं पण असं कुठं फिरून आलं तरी असं खूप थकवा आल्यावानी वाटायचं. आणि मग आता जसं या फॅमिलीत आले, खूप छान वाटतंय सगळं. न्यूट्रिशन घेऊन भारी वाटतं. वजन पण माझं 13 किलो कमी झालं. वाव. आता सकाळी 13 किलो मी वजन कमी झालं. येस. सोनाली, या अगोदर वजन कमी करण्यासाठी काही केलं होतं का तू? हो, मग मॅडम कुणी सांगितलं तसंच केलं. गरम पाणी पिले, जिरे पाणी पिले. कुणी बोललो मेथ्या भिजवायच्या, त्या मेथ्याचं पाणी, सब्जा नाही का सब्जा, प्रत्येक सगळं खाऊन पाहिलं मॅडम. ओके. किती पण मग दिवसामध्ये काही 13 किलो 1 वजन किलो कमी झालं? किती दिवसात 13 किलो वजन कमी झालं तुझं? 2 महिन्यात. 2 महिन्यामध्ये 13 किलो फॅट अजून लॉस झाला. वाव. येस. अजून ते परत अजून केलंच नाही आता, कारण की कामाने वेळच भेटत नाही मॅडम. करायचंय पण मग अजून केलंच नाही. आता मग काय माहिती दिवाळीचं. पण मग काही तसं वाटत नाही मला, कारण की जसं पहिलं वाटायचं ना शरीर एकदम हलकं वगैरे, तसंच वाटतं. येस. म्हणजे असं 13 काहीच किलो वाटत वजन नाही. कमी उलट झाल्यावर तुझी टाचदुखी बंद झाली का? हो, बंद झाली मॅडम. ओके. आणखी काय काय त्रास पण मग कमी आता झाला? एकच प्रॉब्लेम, येस. अशी चिडचिडपणा होता मॅडम. आणि असं खूप घाम यायचा, असं जीव घाबरल्यावानी व्हायचं नाही का. रात्रीचं पण झोपायच्या वेळेस असं असं वाटायचं का असं जीव आपला कसं घुमटतो तसं घाबरल्यासारखं व्हायचं काही काही वेळेस. होतं. ओके. पाणी प्यायची पाणी सारखं रात्रीची खूप पाणी प्यायची. ओके. येस. सोनालीचं 2 महिन्यामध्ये 13 किलो फॅट लॉस झाला आहे. त्याचबरोबर टाचदुखी बंद झाली. थरकाप म्हणजे थोडक्यामध्ये जर तू डॉक्टरकडे गेली असती ना तर बीपीची गोळी चालू झाली असती. त्यापासून तू वाचली आहे. हो. आणि घाम येणं, घाबरल्यासारखं होणं, हा लक्षणं काय आहे की तुमचं ब्लड प्रेशर वाढतंय, म्हणून आपल्याला डॉक्टर गोळी चालू करतात. पण तू वेळीच सावध झाली, त्या गोळीपासून वाचलीस आहे. दुसरी गोष्ट, चिडचिडपणा होतो ना आपला. चिडचिड केव्हा करतो आपण माहिती का? ज्यावेळेस आपल्याला खूप शरीराला ताण पडतो किंवा मनासारख्या काही गोष्टी होत नाही किंवा आपल्याला जे साध्य करायचे ते होत नाही, त्यावेळेस आपण चिडचिड करतो. म्हणजे शारीरिक स्वास्थ्य बिघडल्यानंतरच आपण चिडचिड करतो, हे लक्षात घ्या. आणि ते ज्यावेळेस कमी होतं ॲटोमॅटिकली आपण फ्रेश राहायला लागतो. जसं की आता व्यायाम केलं, सकस आहार घेतला की बॉडीमधून आत काय होतं आहे, हॅप्पी हार्मोन्स तयार होतात आणि आपण फ्रेश राहतो. म्हणून आपली चिडचिड बंद होती. मग थोडक्यामध्ये लेडीज चिडचिड करतात म्हणजे काय, स्वास्थ्य बिघडलेलं असतं. आणि चिडचिड कमी झाले म्हणजे आपल्याला छान वाटत असतं. म्हणून आपली चिडचिड कमी झाली, वजन कमी झाले की आपली चिडचिड कमी होते. तर खूप छान. सोनाली, तुला कसं वाटतं ह्या फॅमिलीत जॉईन करून? खूप छान मॅडम. मी खूप हॅपी आहे आणि हे सर्व काही तुमच्यामुळेच झालंय नाही का. माझ्यामुळे तूच व्यायाम शक्य केलास, नव्हतं तूच न्यूट्रिशन घेतलंस. येस.